हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आपण आलो आहोत पन्ना टायगर रिझर्व. पन्ना टायगर रिझर्वमध्ये आपला जिथे स्टे होता ते आहे नेचर स्लॅप रिसॉर्ट. नेचर स्लॅप रिसॉर्टचं एक छोटासा व्लॉग बनवतो. कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाही आहे. इथे डाव्या साईडला गणपती बाप्पा आणि साईबाबांचं मंदिर आहे. आपण येऊया रिसॉर्टच्या आतमध्ये. रिसॉर्टच्या आतमध्ये आल्या आल्या डाव्या बाजूला त्यांचं इन हाऊस किचन आहे, तिथे लाल माठ, टमॅटोची झाडं, मिरचीचे झाडं, पालक, कोथिंबीर अशी सगळी झाडं लावलेली आहेत त्यांनी. त्यानंतर तिथे आपलं 2-3 वेली आहेत, त्याच्यामध्ये एक दुधी भोपळ्याची वेल आहे, एक काकडीची वेल आहे, अशा 2-3 वेली पण आहेत. सगळं इन हाऊस आहे त्यांचं रिसॉर्टमध्येच. रिसॉर्टमध्ये टोटल 13 रूम्स आहेत. 13पैकी 5 सुपर डिलक्स आहेत आणि 8 प्रीमियम रूम्स आहेत. आपण आता एक सुपर डिलक्स रूम बघूया. ही त्यांची सुपर डिलक्स रूम आहे. सुपर डिलक्स रूममध्ये असा हा मोठा बेड आहे, प्लस हे भलं मोठं टॉयलेट आहे. टॉयलेट्स पण क्लीन आहेत. ही झाली सुपर डिलक्स रूम. आपण आता प्रीमियम रूम बघू त्यांची. एक एकदम वेल मेंटेन्ड असं यांचं गार्डन आहे. इन हाऊस रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटचा पण रिव्ह्यू देईन. इन हाऊस रेस्टॉरंट आहे, हे त्यांचं ऑफिस आहे. इथे रिसेप्शन सेंटर आहे, ऑफिस, आणि एकदम वेल मेंटेन्ड असं गार्डन आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप लक्ष दिलं गेलेलं आहे. या त्यांच्या मागच्या बाजूला सगळ्या प्रीमियम रूम्स आहेत. ते मागच्या बाजूला गार्डन आहे, स्विमिंग पूल देखील आहे. त्याआधी आपण प्रीमियम रूम बघून घेऊया. आता आपण प्रीमियम रूम बघूया. असं मस्त संध्याकाळच्या वेळेला बाहेर बसायला मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे. लॉन बनवले प्रत्येक रूमच्या बाहेर.
ही त्यांची प्रीमियम रूम आहे. ह्यूज असं टॉयलेट आहे. टॉयलेट्स पण क्लीन आहेत. ही आहे यांची प्रीमियम रूम. सगळ्या रूम्स AC आहेत. रेस्टॉरंटला स्वतःचा DG सेट पण आहे. लाईट गेले तर डिझेल जनरेटर आहे, त्याचंही टेन्शन नाही आहे. आपण आता रेस्टॉरंटचं स्विमिंग पूल बघूया. वेल मेंटेन्ड स्विमिंग पूल आहे. थोडीफार कामं चालू आहेत अजून पण या रिसॉर्टमध्ये. इथे एक डिझेल जनरेटर पण आहे त्यांचा. रिसॉर्टमध्ये त्यांनी एक मचान बनवलेलं आहे. मचानावरचा व्ह्यू. समोर मस्त असं एक माउंटन आहे आणि हे माउंटनच्या उजव्या बाजूला बरोबर मडला गेट आहे. म्हणजे मडला गेट इथून 500 मीटरवर आहे. रिसॉर्टवर मस्त प्रकारे म्हणजे विविध प्रकारची झाडं आहेत. हे तुम्हाला जे समोर दिसतंय कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथे त्यांचं अजून एक डायनिंग हॉल होतो आहे. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे एक ग्लास डायनिंग हॉल बनवणार आहेत ते लोक. रिसॉर्टवरचा व्ह्यू पण मस्त आहे. रिसॉर्टमध्ये वेल मेंटेन्ड असं स्विमिंग पूल आहे. संध्याकाळचं हाय टी ते लोक स्विमिंग पूलमध्येच देतात. स्विमिंग पूलच्या इथे बाजूला म्हणजे इथे टेबल्स आहेत. तर इथेच ते लोक हाय टी आपल्याला अरेंजमेंट करून देतात.
एक नाईट व्ह्यू पण देईन. या स्विमिंग पूलमध्ये विविध प्रकारचे पक्षी, म्हणजे तहानलेले पक्षी, कारण का हीट खूप असल्यामुळे इथे विविध प्रकारचे पक्षी येतात ह्या स्विमिंग पूलमध्ये. नाईट व्ह्यू पण देईनच, थोडीफार कामं बाकी आहेत. मित्रांनो, आमचा हायटी आलेला आहे. बघूया हायटीमध्ये आज काय काय. हायटीमध्ये आले आहे मस्त गरमागरम भजी, चहा, लिंबू पाणी. आता आम्ही जरा याचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आज आपल्याला डिनरमध्ये काय आहे आपण ते चेक करूया. डिनरमध्ये आज आपल्याला आहे कोफ्ता भाजी है. दूसरा भाजी का नाम क्या है? पालक पनीर है. आज आपल्याला कोफ्ता भाजी आणि पालक पनीर दिलेलं आहे. काल आपल्याला चिकन बुंदेले, जी इकडची फेमस डिश आहे, तर चिकन बुंदेली होती आणि एक व्हेज भाजी होती, पनीर बटर मसाला. परवा आपल्याला चिकन कढई होती आणि मिक्स व्हेज भाजी होती. तर या सगळ्या भाज्या आणि चिकन खूप स्वादिष्ट होतं. अँड क्रेडिट गोज टू हेड शेफ धनीरामजी आणि रेस्टोरेंटचे इंचार्ज आहेत संदेश जी. थैंक यू, आपने बहुत अच्छा खाना बना के हमें परोसा था. हमें उसका टेस्ट बहुत अच्छा लगा. थैंक यू. थैंक यू. रिसॉर्टचा एक क्विक नाईट व्ह्यू घेऊया. रात्रीचं रिसॉर्ट कसं आहे. मी कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करत नाही आहे. मी इथे पन्नाला आल्यानंतर जास्त करून मी त्या ठिकाणी जातो आणि तिथे जाऊन रिसॉर्ट्सचं मेन म्हणजे वॉशरूम बघूनच रूम बुक करतो. मला इथे आवडलं म्हणून मी बुक केलं. तर कुठल्याही प्रकारचं प्रमोशन नाही आहे. नाईट व्ह्यू स्विमिंग पूलचा. वेल मेंटेन्ड स्विमिंग पूल आहे इथे. हे आहेत रूपचंद जी. आपने स्विमिंग पूल बहुत अच्छी तरह से मेंटेन किया है. थैंक यू. रूपचंद जी हे स्विमिंग पूल एरियाचे सुपरवायझर आहेत. आता आपण जाऊया रिसेप्शनमध्ये. तर आपल्यासमोर आहेत तर परमजी हे या रिसॉर्टचे इंचार्ज प्लस मैनेजर आहेत. परम जी, आपके रिसॉर्ट में ये जो रूम्स है सुपर डिलक्स, इसके चार्जेस क्या हैं? सर हमारे पास फुल कैटेगरी का रूम है, सुपर डीलक्स एंड प्रीमियम. हाँ. सुपर डीलक्स का रूम है 4000 विद ब्रेकफास्ट के साथ 42%. हाँ. एंड प्रीमियम का रेट है 4500 विद ब्रेकफास्ट के साथ 42%. फॉर 2%. अच्छा, समझो ये व्लॉग देख के हमारे कोई व्यूवर्स आते हैं तो आप उनको कुछ डिस्काउंट वगैरह देंगे? हाँ सर बिल्कुल. जो हमारे रेगुलर गेस्ट हैं, यहाँ पे जो कई बार आ चुके हैं, उनके मतलब रेफरेंस से आते हैं, तो बिल्कुल डिस्काउंट देते हैं.
ओके, थैंक यू परम जी, और हमें भी आपका रिसॉर्ट बहुत पसंद आया. थैंक यू वन्स अगेन. तर मित्रांनो, आज आपण या रिसॉर्टचं रेस्टॉरंट चेक करूया. रेस्टॉरंटमध्ये काल आमच्यासाठी चिकन कढई, व्हेजिटेबल फ्राय, आणि दाल तडका, अशा वेगवेगळ्या गोष्टी काल होत्या. स्वीटमध्ये आम्हाला आईस्क्रीम दिलं गेलेलं. तर आज त्यांनी आपल्यासाठी चिकन बुंदेली, जे इकडचं फेमस आहे, ते बनवलं आहे. व्हेज कोफ्ता आहे, जो शेफ स्पेशल आहे, त्यांची स्पेशालिटी आहे ही. चिकन बुंदेला आणि व्हेज कोफ्ता, रोटी आहे, पापड आहे, दाल फ्राय आहे, अशा सगळ्या गोष्टी आज डिनरसाठी आहेत. हे त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे, नेचर स्लॅब रिसॉर्टचं. हा होता नेचर स्लॅब रिसॉर्टचा एक व्लॉग. मी जेव्हा केव्हा कुठल्याही सफारीला जातो तेव्हा मी जास्त करून बजेट हॉटेल प्रिफर करतो, आणि मी ते पैसे आहे ना सफारीत वापरतो. आपल्यासारख्या पैसेवाल्यांचा काही वेगळाही व्ह्यू असू शकतो, पण मी तरी बजेट फ्रेंडली हॉटेल्स बघतो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. टिल देन कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग अँड कीप ट्रॅव्हलिंग. बाय बाय.